सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूया। सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो। मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो। महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होणार या हेडलाईन्ससह सामनामध्ये मुख्य बातमी। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरे आणि मनसेच्या केंद्रीय समितीची आज बैठक। सकाळी 9 वाजता शिवतीर्थवर बैठक। मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी। गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन। 8 कोटी मराठी जनता या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहतीये। बॅनरवर उल्लेख। महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होईल। आमच्या आणि त्यांच्या मनामध्ये कोणताही संभ्रम नाही। युती संदर्भात संदेश नाही तर थेट बातमी देऊ। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। त्यांच्या युतीबाबत ते आपापसात ठरवतील। कोणी साथ घालायची कोणी प्रतिसाद द्यायचा आहे तेच ठरवतील। त्या दोघांच्या युतीशी माझा काय संबंध, आता तरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी असं काही नाही। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुती म्हणून विधानसभा लढलो आणि जिंकलो। महायुती म्हणूनच पुढच्या निवडणुका लढू। महायुती म्हणून मजबूतीने लढणार आणि मजबूतीने जिंकणार। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। एकत्र येणं अथवा न येणं हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्याला मी उत्तर देऊ शकत नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांचे विधिमंडळ अधिकाऱ्यांना खडे बोल। धुळे प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांनी सुनावल्याची सूत्रांची माहिती। धुळ्यामधील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरण। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी। दोन्ही शिवसेनेकडून निषेध। तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं।